नागपूर अधिवेशनात आदिवासी कोळी समाजावर अन्याय लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिरोळ तहसीलदारांना निवेदन। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आदिवासी कोळी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत 25,000हून अधिक कोळी बांधवांनी भव्य मोर्चा काढला होता। या शांततामय मोर्चा दरम्यान पोलिसांकडून लाठी हल्ला, अटक व मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील कोळी समाजाच्या वतीने तहसीलदार श्री अनिल कुमार हेळकर यांना निवेदन सादर करण्यात आले। दोषी अधिकारी व पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, प्रणित आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, ठोकरे कोळी व कोळी ढोर अनुसूचित जमाती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 10 डिसेंबर 2025 रोजी हा मोर्चा काढण्यात आला। राज्य आयोजक आदिम दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली व दत्तात्रय सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोर्चात सुमारे 5,000 महिला सहभागी झाल्या होत्या। शासन स्तरावर खरे खोटे असा भेद निर्माण करून कोळी समाज घटकांमध्ये दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। मोर्चा दरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने आंदोलकात तीव्र संताप व्यक्त झाला। परिणामी प्रशासनाने खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत निवेदन स्वीकारण्याचा प्रयत्न केला असता झटापट झाली। यात कोळी बांधवांवर लाठी हल्ला, अटक व फरफटत देण्याचे प्रकार घडल्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील कोळी समाजाने एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले। यावेळी कोल्हापूर जिल्हा विकास महामंडळाचे विजय भोजे यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी स्पष्ट इशारा दिला की आदिवासी कोळी समाजावर होणारा अन्याय तात्काळ थांबवून न्याय न दिल्यास राज्यभरात अधिक तीव्र व व्यापक आंदोलन छेडले जाईल। समाजाच्या अस्तित्वाच्या व हक्काच्या लढ्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 शिरोळ। तमाम कोळी बांधवांच्या वतीनं नागपूर येथे एक रोकठोक मोर्चा गेली 3 दिवस झालं 4 दिवस झालं चालू होता आणि त्या मोर्चाला पोलीस प्रशासनानं राज्य शासनानं दडपशाही करून महिलांना आणि तिथल्या उपोषणकर्त्यांना पकडून नेऊन त्यांना मोर्चा काढून बंद करायला लावला। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिरोळ तालुक्यातले आम्ही सगळे तमाम जमातीचे प्रतिनिधी आज निषेध नोंदवण्यासाठी या तहसील कार्यालयावर आलेलो आहोत। कोळी समाजाच्या बाबतीत बघायला गेलं तर या शिरोळ तालुक्यामध्ये मी एसटीतला जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून काम केलं। याच्या अगोदर शंकर मामा कोळी होते, याच्या अगोदर मंगल कोळी होत्या। आता आणि नांदणीमध्ये एसटीचं जिल्हा परिषदेचं आरक्षण टाकलं गेलंय आणि इथं दाखले दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी दिल्या जात नाहीत। म्हणजे प्रशासनाचा भोंगळ कारभार चालू आहे। सगळे जमातीतले महाराष्ट्रातले 1,20,00,000 लोक दाखवायचे आणि आरक्षण हे 17 आमदार आणि 7 खासदारांचं टाकून घ्यायचं आणि आम्हाला दाखले देणे असतील किंवा सवलती देणे असतील त्यावेळी मात्र विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना नाकारायचं। हा दुटप्पीपणा महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या काही आमदारांनी चालवलेला आहे। त्यामुळं इथून पुढे शिरोळ तालुक्यातनं पेटलेली टिंगी महाराष्ट्राच्या सरकारला हा इशारा आम्ही देतोय, आमचा अंत बघू नका। आरक्षण टाकायचं एसटीचं आणि दाखले द्यायचे नाही, हा दुटप्पीपणा शासनाचा चाललेला चुकीचा आहे। त्यामुळं आज या मोर्चाच्या निमित्तानं, निषेध मोर्चाच्या निमित्तानं आम्ही एवढा इशारा देतोय, जर का याच्यावरती कुठलंही सकारात्मक पाऊल 1 महिनाभरात शासनाने घेतलं नाही तर नक्कीच तमाम कोळ्यांना सोबत घेऊन या प्रशासनाच्या दारात येऊन बसू आम्ही आणि आमचा निर्णय लागल्याशिवाय सुद्धा उठणार नाही असे आज या निषेध मोर्चाच्या निमित्तानं इशारा देतो आणि थांबतो। धन्यवाद।